खवय्यांनो नमस्कार. जर करायचा असेल स्वयंपाक तर किराणा आधी भरावा लागतो आणि तुमच्या समोर यायचं असेल तर मेकअप मला करावा लागतो आणि मेकअप करून मी तयार आहे या कार्यक्रमात तुमचं स्वागत करायला, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर आणि नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी. बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि टेस्ट पार्टनर केप्र फूड्स. आपल्या संस्कृतीमध्ये एक खूप सुंदर आणि पवित्र ओळ आहे, अन्नदाता सुखी भव. आपण जेव्हा जेव्हा जेवतो तेव्हा हे अन्न ज्याने पिकवलं त्या शेतकऱ्याला, ज्याने शिजवलं त्या व्यक्तीला आपण मनोमन आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. आपल्या हातच्या जादूने शेकडो हजारो चेहऱ्यावरती तृप्तीचं हसू फुलवणं आणि रक्ताच्या नातलगासारखं कोणाला तरी मायेने खाऊ घालणं, यासाठी केवळ कौशल्य नाही तर फार मोठं काळीज लागतं. आज आपल्या किचनमध्ये असेच पाहुणे आलेले आहेत ज्यांनी घरातलं किचन पाहिलं, हॉटेलमधलं किचन पाहिलं आणि आता ते एक उत्तम किचन फार आनंदाने आणि काळजीपूर्वक हाताळतायत. कुठलं ते किचन आहे, काय यांचं नेमकं काम आहे, जाणून घेऊया. मनापासून स्वागत करूया शेफ गौरव एकल यांचं. या नमस्कार. नमस्कार. गौरवजी, फार मनापासून तुमचं स्वागत. तुमचंही. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. वा वा. गौरव एकल असं तुमचं नाव आहे. Yes. कुठून आलाय सर आपण? मी मुंबई करी रोड मधून आलो. रेस्टॉरंट लाईन मध्ये मी थोडीफार वर्ष की रेस्टॉरंट काय असते, हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये काही फरक असतो, त्याच्यामध्ये मी काही वर्ष गेली. त्याच्यानंतर मग क्रूजवर गेलो. क्रूजवर जाऊन तिथे थोडा इन्सिडेंट झाला, पडलो तिकडे आणि मग 1 वर्ष कम्प्लिटली घरी होतो. मग मेडिकल अनफिट असल्यामुळे मग मी परत टीचिंग लाईन पकडली. मग 15 वर्ष टीचिंग क्षेत्रामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजेसला शिकवलं. तिथे माझं शिक्षण कंप्लीट केलं आणि मग एका चांगल्या ऑर्गनायझेशनची संधी आली, मग ती घेतली आणि एक समाधान असलं की आपण एक काहीतरी समाजसेवा आणि आपण जे काही शिकलोय ते आपण आनंदाने कोणाला तरी देऊ, याचं समाधान करून आज हॉस्पिटल लाईन कॅटरिंगमध्ये जॉईन. ग्रेट. पण मग हे जे तुमचं इंटेन्शन आहे की समाजासाठी काहीतरी करावं आणि तेही आपल्या कामातून म्हणजे स्वयंपाकातून, तर हे इम्प्लिमेंट करायसाठी तुम्ही आत्ता कुठे काम करताय? आता मी टाटा हॉस्पिटलमध्ये काम करतो. टाटा हॉस्पिटलमध्ये कुठल्या ठराविक विभागाला? फूड सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, जिथे पेशंटसाठी जेवण बनवलं जाते आणि डॉक्टरांसाठी जेवण. हो, जबाबदारी मोठी आहे. खूप जबाबदारी. कारण त्यांच्या वेळा, त्या फूडची क्वालिटी येस. आणि त्याच्यामध्ये त्यांना मिळणारं पोषण मूल्य हे सगळं जपायला लागतं. पण हा ट्रिगर पॉइंट कुठे होता की तुम्हाला कधी असं वाटलं की अरे झाली धावपळ खूप आहे, पैसा मिळतोय, सगळं छान आहे, देशाप्रदेशात फिरतोय, हिंडणं होतंय, सगळं होतंय, पण समाजासाठी करावं, याचा एक ट्रिगर पॉइंट काहीतरी असेल? याचा ट्रिगर पॉइंट हा होता की मी आउटडोर कॅटरिंग, जे लोकांच्या लग्न समारंभांसाठी जे आउटडोर कॅटरिंग असतात तिथेही मी काम केलेलं आहे, ज्यांच्यात म्हणजे मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनसाठी. तर तिथे सगळे आनंदी होते. पण माझ्या मेहुणे म्हणजे माझ्या मिसेसचे भाऊ, त्यांना कॅन्सर होता. हो. आणि त्यांची जेव्हा डेथ झाली तेव्हा कुठेतरी म्हणजे माझा कुठेतरी भाग खूप कमी होता त्याच्यात. तर मी बोललो आपण एक घरातले असून आपण काय करतोय. आणि मी लालबाग परळमध्ये राहिल्यामुळे तो भाग जवळून मी सगळ्यांना बघतोय. मी बोललो आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि म्हणजे माणसं अशी आहेत आणि आपण काहीतरी केलं पाहिजे, पण ती संधी मिळत नव्हती. आणि मग ती देवाच्या रूपेने ती संधी आली की ती ॲड बघितली आणि अप्लाय केलं. ग्रेट. फारच छान. तुमच्या या इंटेन्शनसाठी तुम्हाला 100 पैकी 1000 मार्क आहेत. कारण आपल्या अन्नदानातून किंवा आपल्या स्वयंपाक करण्यातून रुग्णांची सेवा व्हावी, हे इंटेन्शन फार महत्वाचं आहे. आज आपल्याकडे आलेले पाहुणे जरा वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या विचारांचे आहेत. फक्त स्वयंपाक नाही तर टाटा कॅन्सर सारख्या ठिकाणी, टाटा हॉस्पिटल सारख्या ठिकाणी कॅन्सरशी लढणाऱ्या किंवा वेगवेगळ्या आजारांशी लढणाऱ्या रोग्यांना तुम्ही अन्न देता. तुमच्या हातचं अन्न ते खातात. अर्थात तुमची टीम आहेच आहे, त्यांच्याशिवाय मी शून्य आहे. कारण मी आज किती मोठा आहे त्याच्यापेक्षा ते आज किती मोठे आहेत हे मला सांगायला खूप आवडेल. वा, ग्रेट. मला फार कौतुक वाटलं तुमच्या विचारांविषयी. आपण आता स्वयंपाकघरात जाऊया आणि मला महत्वाचं सांगायला आवडेल की रोग्यांना हे करणं म्हणजे एक तुम्ही जे आता म्हणाला टीम विषयी, एक फार छान वाक्य आहे की तुम्हाला थोडं चालायचं असेल तर एकटं चाला, पण लांब पर्यंत जायचं असेल तर हातात हात घेऊन चाला. 100%. ते टीमचं महत्व आहे. तुम्ही त्यांचा विचार करताय, फार चांगली गोष्ट आहे. आपण स्वयंपाकघरात जाऊया. या प्लीज, वेलकम. आपण आज जो पदार्थ पाहणार आहोत तो कोणता आहे? तो आहे काकडी तमली. काकडी तमली म्हणजे आपलं टमी, त्याला थंडावा देण्यासाठी आपण तो तमली आहे. हा कर्नाटकाचा हे आहे. छान. लागणारं साहित्य काय ते मला सांगा. काकडी, ताक, कोथिंबीर, ओलं खोबरं, कढीपत्ता, सुकी मिरची, हिंग, मोहरी, जिरं, सफेद तीळ,
काळी मिरी, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ. ओके, चला काकडी तमलीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. कृती काय करायची सर? ह्याला आपण पहिला बोलमध्ये घेऊया आणि मिक्स करूया. बर, घ्या. आता काय? पहिला आपण काकडी घेऊया. बरं, ही काकडी काही ठराविक ती हिरा काकडी, छोटी काकडी, मोठी काही काकडी? नाही, आपल्याला आपला मेन बेस आहे की आपल्याला काकडी हा थंडावा देण्यासाठी असते. त्याच्यासाठी आपण कुठलीही काकडी जी बाजारात असते ती घ्यावी. पण जर का हिरवी काकडी घेतली तर जरा चांगली असते, कारण ती साली सकट पण खाल्ली तरी पण ती चांगली असते. बरं, बियांसह घ्यायची ना? बियांसह घ्यायची. ठीक. काय लागणार आहे पुढे? त्याच्यामध्ये कोथिंबीर घेऊया, थोडी काळी मिरी घेऊया, ओलं खोबरं, थोडे सफेद तेल. हे तुम्हाला हवे असतील तर घ्या, नसतील तरी पण चालतील, कारण मी हे मी ह्याच्यासाठीच घेतले आणि त्याला एक बाइंडिंग चांगली येईल म्हणून घेतले. त्याला एक आपण पाणी टाकून थोडं पेस्ट करून घेऊया. बघा, तुमच्याकडे आता कशी टीम आहे मदतीला, सगळ्यांच्या हाताने मिळून एक पदार्थ होतो. आमच्याकडे सुद्धा छोटीशी टीम आहे आमच्या या परिवाराची. तर इथे मला काही वाटता येत नाही, त्याच्यामुळे आमचे एक आचारी बुवा आहेत, त्यांनाही द्यायला लागतं आणि मग ते वाटून आणतात. फक्त त्यांना आदराने बोलवावं लागतं. तुम्हाला बोलवायला लागेल त्यांना. दादा, तुम्ही आलात तर खूप बरं होईल. अरे वा वा, आज तर ते अगदी विरघळल्यासारखे येते. या या या. तुमचा एवढा कोमल आणि मृदू स्वर. आचारी बुवा, हे वाटून या प्लीज. धन्यवाद, प्लीज, थँक्यू सो मच. मस्त. बरं, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती? घरच्यांची म्हणजे माझ्या घरातूनच मी ते आवड अशी होती. म्हणजे सांगायचं म्हटलं तर मी लालबाग परळ म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट होता. त्याच्यामुळे सपोर्ट म्हणजे घरी मिल कामगारांचं जे होतं तो परिसर मी जवळून बघितलाय. आणि तिथे डबेवाले, म्हणजे सांगायचं म्हटलं तर डबेवाले माझ्या घरी, आजी जिथे म्हणजे युनायटेड मिल आहे आपल्या इकडे, तिथे सिमेंट चाळीत आजी राहायची, ती खानावळ चालवायची. अरे वा. आणि मग त्याच्यात म्हणजे ते लहानपणापासून घरची जी चव आहे ती बाहेर प्रत्येकाला माहिती करण्याची, ती जवळून पाहिलेली ती जी प्रोसेस आहे ती मी बघितली. ग्रेट ग्रेट, फारच छान. एव्हाना आपल्या गप्पांमध्ये वाटून झालं असेल, त्यांना विनंती करूया, आचारी बुवा प्लीज या. काकडी तमली, कमली कमली तमली. अरे वा, चांगलं वाटण फसफसलंय अगदी. हो, है ना? आता काय करायचं पुढे? याला आता आपण आपला जो ताक आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया. अच्छा, मोठा बाउल देऊ? मोठा बोल. आता काय करूया? हे पहिला आपण ताक घेऊया याच्यात. घ्या.